अध्यक्षपदी निवड होणार आहे। राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया 15 ते 20 दिवसांमध्ये होणार अशी सूत्रांची माहिती। नरेश अरोरा यांच्या कंपनीचे डायरेक्टर आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठक सुरू। पार्थ पवार आणि जय पवार सुद्धा बैठकीसाठी उपस्थित। डिझाइन बॉक्स या राजकीय सल्लागार कंपनीचे संस्थापक नरेश अरोरा हे देखील बैठकीसाठी उपस्थित आहेत। शरद पवारांना उद्या पुण्यातील रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार। पवारांवर गेल्या 5 दिवसापासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पवारांची प्रकृती आता ठीक, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डिस्चार्ज मिळणार। 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात बघूया। जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांना टोला। जयंत पाटील कट कारस्थानी आणि शकुनी मामा आहेत अशी टीका खोतांनी केली होती। आमच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याने नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं। गणेश नाईकांचा पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। गप्पा राहण्यासाठी मंत्रिपद स्वीकारलेलं नाही, गणेश नाईकांचं वक्तव्य। मालेगाव महानगरपालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे वाद। उपमहापौर दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे मालेगावमधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। पुणे रिंग रोडला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्यात यावं। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार शंकर मांडेकर यांची मागणी। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल पहिलीच डीपीडीसी बैठक पार पडली। भाजपच्या खासदार वेदा कुलकर्णी यांनी आज अमित शहांची भेट घेतली आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबाला मदत न मिळाल्यामुळे त्यांनी ही भेट घेतली। संतोष जगदाळे यांच्या मुलीला अद्याप शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं नाही। रत्नागिरी जिल्ह्याचा 702 कोटींचा प्रारूप आराखडा। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आराखड्याला मंजुरी। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा नियोजन बैठक। सिंधुरत्न योजनेसाठी 502 कोटी रुपयांची देखील मागणी। सोलापूर शहराच्या विकास आराखड्यामधील रस्त्यांसाठी डीपीडीसीमधून निधी मिळणार। आमदार देवेंद्र कोठे यांची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मान्य। मुंबईमध्ये नामजोशी शाळेमध्ये वसंतोत्सवाचं आयोजन। नगरसेविका किशोरी पेडणेकरांनी पारंपरिक गाण्यांवर ठेका धरला। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। हैदराबाद गॅझेटच्या आधारे संभाजीनगरमध्ये 106 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। 710 अर्जांपैकी 310 अर्जांना मंजुरी। 24 अर्ज फेटाळले, उर्वरित अर्जांची छाननी सुरू। पुण्यामधील वारजे परिसरामध्ये सराईत गुन्हेगारांची धिंड। वारजे पोलीस ठाणे हद्दीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धिंड काढली। पोलिसांकडून वारजे कर्वेनगर भागातील गुन्हेगारांची झाडाझडती। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींची मुदत संपली। लवकरच प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे। करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम यांची माहिती। नवी मुंबईमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाचं अनुदान हडप केल्याचा प्रकार। 5 शिक्षकांसह एकूण 19 जणांच्या विरुद्ध वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता। सालबर्डीमधील महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी एसटीच्या 100 बसेस सज्ज। अमरावती, मोर्शी, वरुडहून हजारो भाविक दर्शनासाठी जाणार। 3 एकर जागेमध्ये तात्पुरतं बस स्थानक उभारलंय। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात। टीव्ही 9च्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल। पुण्यातील 731 ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेकडून प्रशासकांची नियुक्ती। मात्र उच्च न्यायालयाकडून जिल्हा परिषदेच्या आदेशाला स्थगिती। 17 फेब्रुवारीच्या उच्च न्यायालयामधील सुनावणीकडे लक्ष।